यानंतर जलजीवन मिशन संदर्भातली धक्कादायक बातमी पाहूयात। राज्यातील जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे, कारण हजारो कोटी रुपयांची थकबाकी केंद्राकडनं लवकर येण्याची शक्यता धूसर झाली आहे। केंद्राचे पैसे येईपर्यंत राज्य सरकारने तरतूद करावी असं पत्र केंद्राकडनं सर्व राज्यांना देण्यात आलंय। तर केंद्राचे पैसे आल्याशिवाय राज्य सरकार खर्च करू शकत नाही असं सांगत जलजीवन मिशनच्या थकबाकीची फाईल वित्त विभागाने माघारी पाठवली आहे। त्यामुळे केंद्राच्या पाठोपाठ राज्य सरकारकडनंही लवकर मदतीची आशा आता मावळतीये। महाराष्ट्रातील जलजीवन मिशनच्या कामाचे जवळपास 35,000 कोटी थकीत आहेत। त्यामुळे कंत्राटदारांची थकबाकी कशी फेडणार असा प्रश्न उभा राहिलाय। सांगली जिल्ह्यात नुकतीच जलजीवनचं काम करणाऱ्या कंत्राटदाराने आत्महत्या केली होती आणि त्यानंतर हा मुद्दा आता ऐरणीवर आलाय। जवळपास 50 ते 60 हजार कंत्राटदारांचे 35 ते 40 हजार कोटी रुपये अडकलेले आहेत। याबाबत राज्य संघटनेने केंद्रीय मंत्री CR पाटील साहेब यांना सुद्धा गेल्या 15 दिवसाखाली निवेदन दिलं। त्यांनी सांगितलं आम्हाला की तुमच्या महाराष्ट्र राज्याचा DPR आम्हाला मिळालेला नाही, परंतु प्रत्यक्षात महाराष्ट्र राज्याने DPR हा 5 मे 2025 रोजी केंद्र सरकारला सबमिट केलेला आहे। हे शासन अक्षरशः कंत्राटदाराला सळोकीपळो करून सोडत आहेत। माझी राज्य शासनाकडे विनंती आहे की तुम्ही जलजीवन मिशनचे काम केलेल्या कंत्राटदाराची देयके येत्या 15 दिवसात द्यावी किंवा इतर जे अडथळे आहेत हे तातडीने प्रशासनाने पुढे येऊन पूर्ण करणं